हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर इथे मी बनवलेली आज तुरीच्या दाण्यांची भाजी। तुरीचे शेंगांचे दाणे आईने काढून दिलेले मला। या कामात मला माझ्या आईची म्हणजे सासूबाईंची खूपच मदत होते, जसे की बिरडा निवडणे, मटारच्या शेंगा सोलून देणे किंवा अशी भाजीची निवडणे वगैरे, ही सर्व कामात मला आईची खूपच मदत होते। मी इथे माझ्या मुलांचा टिफिनचा वगैरे आवरून दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागलेली। आपली नेहमीप्रमाणे जशी भाजी बनवतो तशीच मी या भाजीला पण मस्त अशी फोडणी दिलेली। कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन टोमॅटो, लसूण, अद्रक आणि थोडंसं खोबरं यांचं मिक्सरमध्ये असं वाटण करून घेतलं आणि त्याची पण फोडणी दिली। त्याच्यामुळे मस्त असं जाड रस्सा टाईप भाजी होते, म्हणजे ग्रेव्ही टाईप, पातळ होत नाही। तुम्ही पण एकदा तुरीच्या दाण्यांची भाजी करून बघा, तुम्हाला पण खूपच आवडेल। जर नसेल केली तर मी पण पहिल्यांदाच बनवलेली, आमच्याच मळ्यात तुरीचे शेंगा असून सुद्धा। मला तर वाटतं या दाण्यांची भाजी अशी सुकी नुसत्या दाण्यांची चटणीची भाजी सुद्धा खूप छान लागेल। मी पण एकदा ट्राय करून बघेन। अशी ग्रेव्ही टाईपच भाजी बनवलेली आणि त्याच्यात बटाटे टाकलेले, कारण माझ्या मुलांना प्रत्येक भाजीत बटाटा लागतोच। जियांशला तर बटाटाच लागतो जेवताना, त्यासाठी मी प्रत्येक भाजीत बटाटाच वापरते। तर इथे एकीकडे माझं जेवण पण चालू आहे, तोपर्यंत दुसरीकडे आपण थोड्या गप्पा मारू। जसं की मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला माझे कुकिंग, स्टिचिंग किंवा क्लिनिंग व्लॉग किंवा असं वेगळं काहीतरी कोणते कंटेंट बघायला आवडतात, ते पण मला कमेंट करून कळवा, म्हणजे मी त्याप्रमाणे माझे व्लॉग बनवत जाईन। नक्कीच कमेंट करून कळवा, मी पण तुमच्या कमेंटची वाट बघत असते। आणि जर माझे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा, म्हणजे मला पण अशी उत्सुकता मिळते नवीन नवीन कंटेंटमध्ये व्हिडिओ बनवायची। चला तर मग आता वळूया आपण या व्लॉगमध्ये। तर मी इथे या भाजीला मस्त अशी फोडणी पण देऊन घेतली। तुरीचे दाणे आणि बटाटे यांची मस्त अशी ग्रेव्ही टाईप भाजी बनवलेली मी। ती अशी कुकरमध्ये नंतर टाकून मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात ज्यात टोमॅटोची प्युरी केलेली त्याच्यातच मी पाणी घेऊन ते पण त्याच्यात टाकून मस्त अशी कुकरला झाकण देऊन 2 ते 3 शिट्ट्या देऊन भाजी शिजवून मिक्सरच्या भांड्यात मी थोडं कोमट पाणी करूनच घेतलेलं। थंड पाणी टाकले की भाजीला अशी पांचट चव येते, थोडं असं कोमट करून पाणी टाकलं की भाजी अशी मस्त टेस्ट येते भाजीला। तुम्ही पण एकदा ही ट्रिक वापरून भाजी बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच जाणवेल। तर इथे मी मस्त अशा 3 शिट्या काढून घेतल्या आणि आपली भाजी बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आणि टेस्ट ही खूप छान आलेली, जसं की मटारच्या शेंगांच्या सारखी चव लागत होती या भाजीला। इथे आपलं जेवण वगैरे सर्वच रेडी आहे। मी दुपारच्या जेवणात शेवया पण आज तळून घेतल्या। अशा प्रकारे मस्त असं साधं सिंपल जेवण होतं आमचं। वरण भात, तुरीच्या दाण्यांची भाजी आणि शेव आणि आमच्यात मळ्यातील मुळा। कसं वाटलं तुम्हाला आमचं आजचं जेवण? दुपारचं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर मला जायचं होतं थोडं बाहेर मिस्टरांच्या सोबतच। त्यांचं पण बँकेत थोडं काम होतं, त्यांचं काम झाल्यानंतर मला पण थोडी खरेदी करायची होती। तर त्यासाठी दुपारचं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर आम्ही निघालेलो। जियांशला फसवून बाबांजवळ ठेवून गेलेलो त्याला, आणि काव्या शाळेत होती यावेळी। तर अशीच थोडीफार खरेदी पण केली। माझी सफेद कलरची रांगोळी पण संपलेली, ती रांगोळी घेतली आणि त्यांचा म्हणजे मिस्टरांचा स्वेटर पण थोडा खराब झालेला म्हणून, आणि त्यानंतर आम्ही गेलेलो नर्सरीमध्ये। मला काही झाडं घ्यायची होती। इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची अशी मस्त फुलझाडं आणि शोची झाडं पण होती, पण मला ज्या कलरचं गुलाबाच्या फुलाचं झाड हवं होतं ते इथं जास्त मला मिळालं नाही, म्हणून मी इथून एकच झाड घेतलं, ज्याचं की एक छोटी छोटी अशी फुलं आहेत, शो टाईपच। मला खूप आवडलं ते झाड, म्हणून मी ते एक झाड घेतलं। आणि बघू नेक्स्ट टाईम दुसऱ्या नर्सरीमध्ये जाऊन मला जसं हवं आहे तसं मी गुलाबाचं झाड घेऊन येईनच। मला फुलझाडांची खूपच आवड आहे। सकाळी सकाळी मला उठल्यावर झाडं बघितल्यावर खूप फ्रेश वाटतं। तसंही येथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, जसे की मनी प्लांट, इंडोर प्लांट, आउटडोर प्लांट आणि म्हणजे असे पॉट पण खूप छान छान होते। असं तर मी इथे जे माझ्या हातात झाडाचं कुंडी दिसते ते झाड घेतलेलं। मी कन्फ्युजच झालेले मी तसं, पण सर्वच झाडं खूप छान छान वाटत होती, पण म्हटलं जे हवं आहे ते नाही, म्हणून मी हा एक झाड घेतला। पाहू शकता तुम्ही मस्त अशी छान छान फुलं आहेत त्याला। नंतर मी तिथे अशीच व्हिडिओ शूट केली। मस्त असं ग्रीन वातावरण वाटत होतं, आणि ते म्हणजे झाडंवालं म्हणजे असं झाडांना पाणी पण मारत होतं। मस्त असं थंड आणि ग्रीन वातावरण वाटत होतं, म्हणून म्हटलं एक व्हिडिओ क्लिप शूट करावी।
तर अशा प्रकारे मी व्हिडिओ मस्त अशी शूट केली आणि तेथील वातावरण पण मस्त असं एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही निघालेलो तिथून. बराच वेळ झालेला. आम्ही घरी येईपर्यंत काव्या पण शाळेतून आले आणि तिचा हा मी ड्रेस मागवलेला मिशोवरून. खूप छान क्वालिटी आहे, कॉटनमध्ये आहे आणि कलर पण खूप छान आहे. तुम्हाला जर या ड्रेसची लिंक हवी असेल तर मी नक्कीच देईन, मला कमेंट करून. आणि काव्याला हा ड्रेस कसा वाटतंय ते पण मला नक्कीच सांगा. आणि काल रात्री म्हणजेच गुरुवारी माझ्या अंगणातील 2 ब्रह्मकमलाची फुलं फुललेली पाहू. जसं की या अगोदरच्या शॉर्टमध्ये सुद्धा कालच्या मी तुम्हाला शेअर केलेलं 3 कळ्या होत्या, त्यापैकी 1 फूल बुधवारी उगवलेलं आणि ही दुसरी बाकीची 2 फुलं काल म्हणजे गुरुवारी उगवलेली मस्त अशी फ्रेश वाटत होती आणि पूर्ण अंगणाभर यांचा सुगंध असा पसरलेला. रात्री मी त्याची आरती करून घेतली मस्त अशी. त्यानंतर त्यातील 1 फूल मी तिथेच झाडावरच राहू दिलं आणि त्यातील 1 फूल इच्छा नसताना सुद्धा कट करून देवासमोर आणून ठेवलं. बघा ना किती छान आणि सुंदर असं टेक्स्चर आहे या फुलाचं. काय रचना असेल या फुलामागे. जास्त करून ही फुलं पावसाळ्यातच उगवतात, पण यावेळेस आम्हाला हिवाळ्यात सुद्धा ब्रह्मकमलाच्या फुलाचं दर्शन झालं. असं तर आम्ही यातील 1 फूल कट करून बघा देवासमोर आणून ठेवलं. तर असं दर्शन घेतलं आम्ही फुलाचं पण देवाचं पण. तर अशा प्रकारे आपल्या ब्लॉगचा शेवट आज ब्रह्मकमलाच्या फुलाने आणि समर्थांपासून होत आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.